नमस्कार मंडळी, मी शिवानी सागवेकर. शिवानी रेसिपीज मध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत साधी घरगुती चिकन भुना मसाला रेसिपी. खूप कमी मसाल्यात पण चव एकदम मस्त लागणारी ही रेसिपी खास आहे, कारण हे चिकन खूप सॉफ्ट लागतं आणि ग्रेव्ही छान घट्ट ढाबा पद्धतीची बनते. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 किलो चिकन घेतले आहे. सर्वात आधी आपण चिकन नीट स्वच्छ करून घेणार आहोत. मी चिकन धुताना मीठ वापरते, कारण मीठ टाकल्यामुळे चिकनवरचं रक्त नीट निघून जातं. चिकन मधली घाण, चिकटपणा सगळा साफ होतो आणि चिकनलाही कसलाही वास राहत नाही. मीठ टाकून चिकन 2 ते 3 मिनिटे हाताने चोळून घ्यायचं आणि नंतर स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवायचं. मी हे नळाखाली प्रत्येक पीस चोळून स्वच्छ धुवून घेतलं आहे. इथे 1 किलो चिकन मी स्वच्छ करून घेतले आहे. यात 2 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घातली, अर्धा टीस्पून मीठ घातले, 1 लिंबाचा रस घालून ते मिक्स करून घेतले. आता चिकन 15 ते 20 मिनिटे मॅरिनेट करायला ठेवू. आपण मसाला करत असताना चिकन तोपर्यंत मुरेल. चिकन 15 ते 20 मिनिटे बाजूला ठेवू. आता गॅसवर जाड तळ्याची कढई ठेवली. त्यात 3 ते 4 टेबलस्पून तेल घातले. या रेसिपीला थोडे तेल जास्तच लागते. तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झाल्यावर त्यात 1 टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून काळी मिरी, 2 तेजपत्ता, 2 सुक्या लाल मिरच्या, 2 हिरव्या मिरच्याही तुम्ही घालू शकता. मी नाही घातल्या कारण लहान मुले खाणार आहेत. 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी वेलची घालू. हे मसाले हलकेच फुलू द्या. आता यात 5 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घातले. मीडियम ते लो फ्लेमवर हळूहळू परतले. गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. इथे कांदा खूप काळा करू नका, नाहीतर चव बदलते. आता 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घातली. याला 1 मिनिट परता. याचा कच्चा वास जाऊ द्या. आता 2 टोमॅटो बारीक चिरून घातले. तेही चांगले मिक्स करून घेऊ. टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्या. आता यात मॅरिनेट केलेले चिकन घालू. यात मॅरिनेशन मधले पाणी घालू नका. हे सगळे व्यवस्थित मिसळून 8 ते 10 मिनिटे चिकन यामध्ये परतून घेऊया. 8 ते 10 मिनिटे चिकन छान परतून झाले आहे. आता यात मसाले घालू. अर्धा टीस्पून हळद, 3 टेबलस्पून धणे पावडर, 1.5 ते 2 टीस्पून काश्मीरी लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून हे सगळे मिक्स करून घेऊ. जर मसाला चिकटत असेल तर थोडेसे गरम पाणी घाला. आता गॅस कमी करून 200 ग्रॅम फेटलेले दही घाला. दही हळूहळू मिसळून 2 मिनिटे शिजवून घेऊ. इथे महत्वाची टीप सांगावीशी वाटते. दही घालताना गॅसची आच जास्त ठेवू नका, नाहीतर दही फाटू शकते. यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ. आता झाकण ठेवून लो फ्लेमवर 20 ते 25 मिनिटे चिकन शिजवून घेऊया. मध्ये मध्ये झाकण काढून हलके ढवळा आणि गरज वाटली तर थोडंसं गरम पाणी घाला. 20 ते 25 मिनिटे झाली आहेत. झाकण काढू. आता यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून कसुरी मेथी आणि 1 टीस्पून गरम मसाला घालून सर्व नीट मिसळा. तर मंडळी, आपली साधी घरगुती चिकन भुना मसाला रेसिपी तयार आहे. आता चिकन सर्व्ह करूया. तर मंडळी, हे बघा, चिकन मी हाताने तोडते आणि तुम्ही पाहू शकता किती मऊ आणि छान शिजलेलं आहे. ते जास्त शिजलेही नाही. इथे कुठलेही जास्त मसाले वापरले नाही, तरीही आपण योग्य पद्धत वापरून हे चिकन बनवले, म्हणूनच चिकन इतकं सॉफ्ट आणि नीट शिजलेलं आहे. असं चिकन तयार झाले की खायलाही वेगळीच मजा येते. जर तुम्हालाही असं सॉफ्ट चिकन घरच्या घरी बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शिवानी रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मंडळी, तुम्ही चिकन भुना मसाला कशा सोबत खाल? भाकरी, चपाती की भात? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अजून एका सोप्या रेसिपी सोबत. धन्यवाद.